महापालिका निवडणुकीच्या निकालापूर्वीच महायुतीची घोडदौड, महायुतीची 65 जागांवर बाजी, भाजपाचे 44, शिवसेनेचे 19 तर राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक बिनविरोध विजयी। कल्याण डोंबिवलीत शिवसेना आणि भाजप युतीची सत्तेकडे वाटचाल, युतीचे 15 नगरसेवक बिनविरोध, कल्याण डोंबिवलीत भाजपाचे 9 तर शिवसेनेचे 4 नगरसेवक बिनविरोध। नाशिकमध्ये अर्ज मागे घेण्यावरून राडा, बाळा शिरसाट आणि वंदना बिरारी आमने सामने, अर्ज मागे घेण्यास काही मिनिटे शिल्लक असताना गोंधळ, पोलिसांच्या मध्यस्थीने परिस्थिती नियंत्रणात। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात बंड कायम, वरळीत बंडखोरी शमवण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला अपयश, वरळीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या 7 जणांची बंडखोरी, सूर्यकांत कोळी, श्रावणी देसाई, संगीता जगताप आणि विजय इंदुलकर यांचं बंड कायम। काही जण माझ्या नावानं बोंबाबोंब करत होते, पण अजितदादा माझ्या पाठीशी ठाम उभे राहिले। नवाब मलिकांचा भाजपावर निशाणा, तर 16 तारखेला आमची ताकद कळेल, आमचा महापौर होईल, मलिकांना विश्वास। मुंबईकरांना स्वप्नातलं हक्काची 1 लाख घरं देणार, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंचं आश्वासन। बेस्टच्या ताफ्यात 10,000 इलेक्ट्रिक बसेस आणि मनपामार्फत कॅन्सर रुग्णालय सुरू करण्याचाही दिला शब्द। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 20 वर्षांनंतर शिवसेना भवनात जाणार। 4 जानेवारीला शिवसेना भवनात राज आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत वचननाम्याचं प्रकाशन, शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण। मुंबई महापालिकेसाठी उद्या महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार। मुंबईच्या वरळी डोममध्ये महायुतीची पहिली जाहीर सभा, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंसह प्रमुख नेते राहणार उपस्थित। महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 जानेवारीपासून मैदानात, रोज 3 ते 4 सभांचं नियोजन। मुंबईत सभा घेऊन शिंदे प्रचाराचा नारळ फोडणार, तर खासदार श्रीकांत शिंदेही प्रचारात उतरणार। नागपुरात भाजपच्या किसन गावंडे यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे, मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा केल्यानंतर अर्ज मागे घेऊ नये म्हणून किसन गावंडेंना कार्यकर्त्यांनी ठेवलं होतं घरात कोंडून। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात निवडणूक आयोगात तक्रार, उमेदवारांना धमकावून अर्ज भरू दिले नसल्याचा आरोप, आयोगाचे पालिका आयुक्तांना अहवाल पाठवण्याचे निर्देश। नागपूरच्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती निवडणूक लढण्यावर ठाम, नितीन गडकरी आणि बावनकुळेंकडून मनधरणीनंतरही विनायक डेहनकर रिंगणात, माजी महापौर अर्चना डेहनकर थेट माहेरी गेल्यानं चर्चा। शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार उद्धव कांबळे यांची माघार, पुण्यात धनकवडीमध्ये प्रतिस्पर्ध्याचा फॉर्म खाऊन टाकल्यानं गुन्हा दाखल झाल्यानं माघार। नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर यांच्या घरात दोघांना उमेदवारी, सुधाकर बडगुजर प्रभाग 25 मधून भाजपचे उमेदवार, तर मुलगा दीपक बडगुजर प्रभाग 29 मधून भाजपचा उमेदवार। बडगुजर आणि मुकेश शहाणे यांच्यातला संघर्ष पुन्हा पेटणार। चांदिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, मुस्लिम उमेदवार दिल्यानं 3 शाखा प्रमुखांचे राजीनामे, निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवार दिल्यानं नाराजी। माजी आमदार विठ्ठलराव भैलुमे यांच्या घरावर कोयता गँगचा हल्ला, अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये हल्ला, कोयत्यानं वार केल्यानं 2 गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। सोलापुरात राजकीय वादातून एकाची हत्या, अर्ज माघारी घेण्यावरून आज भाजपच्या 2 गटात वाद, मध्यस्थी करण्यास गेलेल्या मनसेच्या बाळासाहेब सरवदेंची हत्या, शिंदे गटाच्या लोकांनी हल्ला केल्याचा आरोप।
साईबाबांच्या चरणी हिरेजडित मुकुट अर्पण, 585 ग्रॅम शुद्ध सोनं आणि मौल्यवान हिऱ्यांचा 80 लाखांचा मुकुटदान, साई भक्त प्रदीप मोहंती आणि त्यांच्या पत्नी प्रतिमा मोहंती यांच्याकडून मुकुट अर्पण.